देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन चांगलेच पेटले असून शिक्षण मंत्री केंद्रीय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी विद्यार्थी प्रचंड आक्रमक झालेले आहेत। विद्यार्थ्यांवर झालेल्या दिल्लीतील लाठीचार्जानंतर राज्यभरात सध्या संतप्त लाट पाहायला मिळते। आज गुरुवार विविध जिल्ह्यांमध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात आलाय। त्याच पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये देखील काही तुरळक व्यापाऱ्यांनी या ठिकाणी आपली दुकाने बंद करून त्या ठिकाणी या घडलेल्या घटनांचा निषेध व्यक्त केलेला आहे। विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत। आक्रमक असा पवित्रा विविध सामाजिक संघटनांकडून घेण्यात आलेला आहे। या बंद असलेल्या व्यापारपेठांमुळे सोलापूरमधील एकंदरीत चाललेला आर्थिक वातावरण जे आहे ते एकंदरीत ठप्प झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। शहर पोलिसांच्या वतीने देखील सोलापूर शहरामध्ये मोठा असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो माझ्या ठिकाणी या ठिकाणी शहर पोलीस आहेत जे कडकडीत अशा बंद स्वरूपामध्ये प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत। साहेब, सकाळपासून परिस्थिती नेमकी कशी आहे? परिस्थिती शांत आहे। विविध सामाजिक संघटनांकडून कडकडीत असा बंद पाळण्यात येतोय। तुरळक प्रमाणात दुकानं जे आहेत त्या प्रमाणात चालू आहेत। सकाळपासून काय गोंधळ वगैरे कुठं काय आहे? गोंधळ वगैरे अजिबात नाहीये, शांततेत गेलेला आहे। आणि व्यापाऱ्यांना आपण काय आवाहन केलेलं आहे किंवा सामाजिक संघटनांकडून काय व्यापाऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे? शांततेत मोर्चा काढावा, काही त्रास कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये यासाठी शहर पोलीस दल असा सज्ज आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो। पण एकंदरीतच चाललेल्या सर्व वातावरणामुळं राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे असं म्हणायला हरकत नाही। Like, subscribe, click on the bell.